नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवायला अगदी सोपा आणि सुपर सॉफ्ट असा गाजरचा केक कसा बनवायचा हे पाहणार आहोत. ह्या केकमध्ये जे आपण गाजर वापरले आहे त्यामुळे हा केक पौष्टिक तर आहेच. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा केक कोणतेही महागडे साहित्य न वापरता मी इथे तयार करून दाखवणार आहे. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी, सोपी, सुटसुटीत तर आहेच. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. गाजराचा केक बनवण्यासाठी प्रथम आपल्याला केक टिनला तूप लावून घ्यायचे आहे. इथे मी टिनला ग्रीस करण्यासाठी तुपाचा वापर करत आहे. तुम्ही तेलाचा किंवा बटरचा वापर करू शकता. आता अशा प्रकारे ब्रशने मी अगदी केक टिनला व्यवस्थितपणे सर्व बाजूने ग्रीस करून घेत आहे म्हणजे केक टिनला चिकटणार नाही. केक टिनला ग्रीस करून घेतल्यावर त्यावर आपण अशा प्रकारे थोडासा मैदा भुरभुरायचा आहे. आपण पाहू शकता मी अगदी व्यवस्थितपणे मैदा एकसारखा टिनला लावून घेतला आहे. आता हे केक टिन आपण बाजूला ठेवूया आणि केकसाठीचे बॅटर बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे. त्यावर चाळणी ठेवली आहे. त्यात 1 वाटी मैदा घालूया आणि त्यानंतर एक एक करून जिन्नस त्यात ॲड करूया. त्यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा बेकिंग पावडर आणि सर्व जिन्नस चाळून घेत असतानाच त्यात अर्धी वाटी मिल्क पावडर घालूया आणि हे सर्व जिन्नस अगदी व्यवस्थितपणे चाळून घेऊया. आपण पाहू शकता मी सर्व जिन्नस अगदी व्यवस्थितपणे चाळून घेतले आहेत. ते आता आपण बाजूला ठेवूया आणि केकचे बॅटर बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे. त्यात पाव वाटी तूप घालूया. इथे मी तूप अगदी व्यवस्थितपणे वितळवून थंड करून घेतले आहे. त्यानंतर त्यात लगेचच 1 वाटी रूम टेम्परेचर असलेले दूध घालूया आणि त्याबरोबरच अर्धी वाटी पिठी साखरही त्यामध्ये ॲड करूया आणि हे सर्व जिन्नस अगदी एकाच दिशेने व्यवस्थित फेटून घेऊया. आता मिश्रण एकाच दिशेने फेटून घेत असतानाच त्यात आपण 4 ते 5 थेंब व्हॅनिला इसेन्स घालूया. इथे मी व्हॅनिला इसेन्स घालत आहे. तुम्ही कोणतेही इसेन्स इथे वापरू शकता आणि पुन्हा हे मिश्रण अगदी एकाच दिशेने व्यवस्थित 3 ते 4 मिनटे फेटून घेऊया. सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित होईस्तोवर हे मिश्रण फेटून घ्यायचे आहे. साधारणतः 3 ते 4 मिनटानंतर आपण पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित फेटले गेले आहेत. आता त्यात आपण चाळून घेतलेल्या मैद्याचे मिश्रण घालूया आणि एकाच दिशेने साधारणतः 2 मिनटे व्यवस्थित फेटून घेऊया. मिश्रण एकजीव करत असतानाच त्यात अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घालूया आणि पुन्हा हे मिश्रण एकाच दिशेने अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. साधारणतः 2 मिनटानंतर आपण पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित एकजीव झाले आहेत. आता ह्या स्टेजमध्ये आपण 1 वाटी ताज्या गाजराचा कीस घालूया. इथे मी 1 गाजर अगदी बारीक अशा प्रकारे किसून घेतले आहे. तेही आपण मिश्रणात घालून अगदी एकाच दिशेने हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आपण पाहू शकता अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे स्पॅच्युलाचा वापर करून एकाच दिशेने मिश्रण अगदी व्यवस्थित फेटून घेतल्यावर आता त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालूया. इथे मी अक्रोड आणि मनुका वापरत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स इथे ह्या केकमध्ये वापरू शकता किंवा ड्रायफ्रूट्स न वापरताही हा केक फारच अप्रतिम असा लागतो. आता थोडेसे ड्रायफ्रूट्स आपण ह्या मिश्रणात आता घालून अगदी पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित साधारणतः 1 मिनिटभर मिक्स करून घेणार आहोत. आपण पाहू शकता केकचे मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे. आता लगेचच ते आपण ग्रीस केलेल्या टिनमध्ये ट्रान्सफर करून घेऊया.
केकचे मिश्रण टीनमध्ये अगदी व्यवस्थितपणे ट्रान्सफर करून घेतल्यावर अशा प्रकारे टॅप करून घ्यायचे आहे, म्हणजे त्यातील एअर बबल्स पूर्णपणे निघून जातील. आता पुन्हा त्यावर वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स घालूया आणि लगेचच हे केकचे मिश्रण बेक करण्यास ठेवूया. त्यासाठी इथे मी आधीच एक कढई त्यामध्ये जाळी ठेवून अगदी व्यवस्थितपणे प्रीहीट करून घेतली आहे. आता त्यावरील झाकण काढून आपण जे केकचे मिश्रण तयार करून घेतले होते ते अलगदपणे ठेवूया आणि कढईवर झाकण ठेवून गॅसची फ्लेम मंद करून अगदी केक 50 ते 55 मिनिटे व्यवस्थित बेक करून घेऊया. साधारणतः 45 मिनिटानंतर आपण पाहू शकता केकला रंग किती सुरेख आला आहे आणि केक अगदी व्यवस्थित राईस झाला आहे. अजून 10 मिनिटे केक अगदी व्यवस्थित बेक करून घेऊया. साधारणतः 55 मिनिटानंतर कढईवरील झाकण काढून अशा प्रकारे सुरीने किंवा टूथपिकच्या साहाय्याने केक बेक झाला आहे की नाही ते अशा प्रकारे पाहायचे आहे. जर सुरी क्लीन निघाली तर समजावे केक अगदी व्यवस्थित बेक झाला आहे. आता गॅस बंद करूया आणि केक कढईतून बाहेर काढून घेऊया. आपण पाहू शकता केकला किती नैसर्गिक सुरेख रंग आला आहे. आता केक खूप गरम आहे त्यामुळे तो आपण अशा प्रकारे एका कापडाने झाकून ठेवूया, म्हणजे त्यातील मॉइश्चर अगदी व्यवस्थितपणे टिकून राहील आणि केक कडक होणार नाही. साधारणतः 40 मिनिटानंतर केक पूर्णपणे थंड झाल्यावर त्यावरील अशा प्रकारे कापड काढून घेऊया. आता केक डिमोल्ड करण्यासाठी अशा प्रकारे सुरीने त्याच्या कडा अगदी व्यवस्थितपणे मोकळ्या करून घेऊया. केकच्या कडा मोकळ्या करून घेतल्यावर अशा प्रकारे अगदी हळूवारपणे केक डिमोल्ड करून घ्यायचा आहे. आपण पाहू शकता किती सुपर सॉफ्ट आणि परफेक्ट असा गाजराचा केक तयार झाला आहे आणि त्याचा सुगंधही घरभर दळवळतो आहे. आता लगेचच केक कापून घेऊया. तुम्ही हव्या त्या साईजमध्ये केक कापून घेऊ शकता. अशा प्रकारे तयार झाला जगातील सर्वात अगदी सोपा असा गाजराचा केक, तोही जास्त खटपट न करता आणि मोजक्या घरगुती साहित्यात. तुम्ही अशाच प्रकारे गाजराचा स्पॉन्ज केक बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. हा केक तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. इथे मी मैद्याचा वापर केला आहे. जर तुम्हाला जास्त पौष्टिक हा केक बनवायचा असेल तर तुम्ही त्यामध्ये गव्हाच्या पिठाचाही इथे वापर करू शकता. लहान मुले गाजर खायला कंटाळा करतात तेव्हा तुम्ही अशा प्रकारे त्यांना केक बनवून देऊ शकता. लहान मुलेच काय, मोठ्यांसाठी हा केक फारच उपयुक्त असा आहे. अशा प्रकारे तयार झाला पौष्टिकतेने परिपूर्ण असा गाजराचा केक. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच अगदी सोप्या आणि सुटसुटीत रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.